आपल्या चॅनलवर स्वागत। आज यवतमाळ जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी येत आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमरखेडमध्ये एका तरुणाकडून धारदार तलवार जप्त केली आहे। यामुळे सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न रोखण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिले होते। त्यानुसार आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमरखेड शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात पेट्रोलिंग करताना पीट कॅफेच्या मागच्या बाजूला एक संशयित इसम थांबलेला दिसला। पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलेला कृष्णा गजानन चावथे वय 26 राहणार शिक्षक कॉलनी उमरखेड याच्याजवळ पिवळ्या प्लास्टिक पिशवीत लाल मेण असलेली टोकदार धारदार तलवार किंमत 2000 रुपये आढळली। ही तलवार जप्त करण्यात आली। पोलीस स्टेशन उमरखेड येथे भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पोलीस दल सतत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत आहे।